सर्वांना सप्रेम जय भीम। प्रथम मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन करते। मी सुरेखा खरे, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेची कार्यकर्ती। आज सकाळीच खरं तर एक दुःखद बातमी समजली आहे। अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत जयवंतराव ठाकरे नाना यांचे कोरोनामुळे निधन झाले। भाईनंतर नानांच्या जाण्याने खरं तर शिक्षण हक्क सभेची पोकळी आणखी वाढते की काय असं वाटतंय। त्यांना मी प्रथम भावपूर्ण आदरांजली अर्पण करते। आणि आज मला दादासाहेब सोनवणे यांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दलित स्वयंसेवक संघाच्या फेसबुकवर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथमतः दादासाहेब सोनवणे यांचे आभार व्यक्त करते। माझ्या अगोदरही यापूर्वी अनेक वक्ते अण्णाभाऊविषयी बोललेले आहेत। अण्णाभाऊविषयी बोलताना कदाचित माझ्याकडून काही मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे। माझा आजचा जो विषय आहे तो आहे शिक्षण हक्क कायद्यातील 25% आरक्षणाचे वास्तव। ते सांगत असताना मला सांगावं वाटतंय, संत गाडगेबाबा, शाहीर अमर शेख, साने गुरुजी या सर्वांनी लोकशिक्षणासाठी आपले आयुष्य वाहिले आहे आणि त्यामध्ये अण्णाभाऊ साठे देखील लोकशिक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च केलेले आहे। अण्णाभाऊ हे लोकशिक्षक आहेत। मराठी साहित्यात खरं तर एक वादाचा मुद्दा उपस्थित झाला होता, तो म्हणजे कलेसाठी कला की जीवनासाठी कला, याला फडके वाद म्हणतात। आणि कलेसाठी कला म्हणजे जी आनंदासाठी केलेलं लिखाण, आणि जीवनासाठी कला म्हणजे असं साहित्य की ज्यातून समाजाचे दुःख प्रतिबिंबित झालं पाहिजे। आणि वि.स. खांडेकरांनी त्यांच्या जीवनासाठी कला या मताच्या आग्रहामुळे त्यांच्या साहित्याला एक सामाजिक वळण मिळालेलं आहे। आणि साहित्य खरं तर माणूस मधनं तयार होतं, म्हणून माणूस, आणि ते माणसासाठीच असतं, म्हणून माणूस हाच केंद्रबिंदू असला पाहिजे। अण्णाभाऊ साठे ही जीवनासाठी कला या प्रकारात मोडतात। त्यामुळे त्यांच्या सर्व साहित्यात उपेक्षित, दलित, वंचित समाजाचे चित्र आपल्याला दिसते आणि ते मांडणे देखील एक समाज शिक्षकाचं पद्धतीने केलेलं आहे। एकूणच समाजाच्या विकासासाठी औपचारिक शिक्षणाचे महत्त्व आहे आणि औपचारिक शिक्षणाचा अभाव असताना देखील अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, 8 चित्रपटांच्या पटकथा, 12 कथासंग्रह आणि गाणी लावण्या, म्हणजे इतकं भरपूर विपुल साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे। आणि त्यांचे जे साहित्य आहे ते हिंदी, नंतर गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी, इंग्रजी, फ्रेंच अशा एकूण 27 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे। त्यांच्या खरं तर अण्णाभाऊंच्या जन्माचा मला जन्मतारखेचा मला एक संदर्भ इथे द्यावा वाटतो, तो असा की 1920 त्यांचं जे हे जन्मवर्ष आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण याच वर्षाच्या जन्मापूर्वी 6 महिने अगोदर 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे मुखपत्र सुरू केलं होतं आणि इथल्या व्यवस्थेने दाबून टाकलेल्या अस्पृश्यांचा आवाज, तसेच निसर्गाने माणसाला दिलेल्या हक्कांची जाणीव मूकनायक या पत्राने आपल्याला करून दिली हे सगळ्यांना माहीत आहेच। आणि त्याच काळात अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि याच अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून इथल्या दलित उपेक्षितांच्या व्यथा सर्वांच्या पुढे मांडल्या, म्हणून मला हे 1920 त्यांचं जन्मवर्ष फार महत्त्वाचं वाटतं। नंतर अण्णाभाऊंच्या साहित्याच्या प्रेरणा ह्या आपल्याला बाबासाहेबांच्या विचारातच दिसतात। जेव्हा बाबासाहेब सामाजिक प्रश्नावर लढत होते त्याचे पडसाद त्यावेळी अण्णाभाऊ यांनी जे लिखाण केले त्यात आपल्याला दिसतात। त्या साहित्यातून दलित उपेक्षितांचं जगणं पुढे आलेलं आहे आणि त्यांच्या व्यथा मांडल्या गेलेल्या आहेत। अण्णाभाऊ म्हणतात, कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही, कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाही, त्या बाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे। मी जे जगलो, मी जे अनुभवलं ते मी लिहितो। आणि असं अण्णाभाऊ नेहमी सांगायचे।
त्यानंतर ब्राह्मणांचे कसब, पुस्तकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ब्राह्मणांचे कसब हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी कुणबी, माळी, मांग समाजाला अर्पण केला. आणि बाबासाहेब मूळचे कोण हा जो त्यांचा ग्रंथ तो महात्मा फुले यांना अर्पण केला. आणि अण्णाभाऊ साठेंनी फकीरा ही जी कादंबरी त्यांची आहे अर्पण केलेली आहे. यामधून आपल्याला एकच दिसतं की महात्मा फुले शेतकरी आणि अस्पृश्य आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुरोगामी विचारांची कास धरलेली आपल्याला दिसते महात्मा फुलेंनी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरु मानले आणि त्यांनी अखेरपर्यंत समतेचा लढा दिलेला दिसतो. आणि त्याच बाबासाहेबांच्या विचारांवर अण्णाभाऊंची निष्ठा आहे. अण्णाभाऊंनी जे लिखाण केलं त्या लिखाणातून त्यांनी दलित, उपेक्षित, पीडित, शोषित समाजाच्या वेदनांनाच वाचा फोडलेली आपल्याला दिसते. आणखी एक प्रसंग मी सांगून 25% आरक्षण या विषयाकडे वळते. एका मुलाखतीत खेळ या मासिकात मला वाटतं 2012 साली ती मुलाखत प्रसिद्ध झालेली होती. त्या मुलाखतीत राजाभाऊ ढाले यांनी अण्णाभाऊंचा एक प्रसंग सांगितलेला आहे आणि तो मला आपल्याला इथे सांगावा वाटतो. त्यांनी सांगितलं, राजाभाऊ ढाले यांची ओळख त्यांच्या शब्दातच सांगायची झाली तर बुद्ध कबीरापासून फुले आंबेडकरांपर्यंत चालत आलेल्या मानवमुक्तीच्या लढ्यातील एक अत्यंत सामान्य पण सचोटीने आणि अतितटीने लढणारा सैनिक म्हणजे राजा ढाले. आणि यांचे गेल्या वर्षी 2019ला 16 जुलै 2019ला वयाच्या 79व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले. तर ते सांगतात 1948च्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या साहित्याचे संवर्धन आणि निर्मिती करणारे साहित्य संस्था असावी अशी एक संकल्पना त्या काळी जनता हे जे पत्रक त्यांनी सुरू केलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी त्याच्यात कथा लिहिणारे जे रणपिसे होते, रणपिसे आणि टीपी अडसूळ ह्या दोघांना बोलून दाखवली होती. आणि त्यातूनच दलित साहित्य सेवक संघ निर्माण झाला. आणि इसवी सन 1953 साली त्या नावातला सेवक हा शब्द वगळला गेला. आणि त्यावेळी किंवा त्यानंतर कधीतरी त्या नावाच्या सुरुवातीला महाराष्ट्र हा शब्द येऊन बसला असावा असे राजा ढाले म्हणतात. महाराष्ट्र दलित साहित्य संघ इसवी सन 1958 सालच्या दरम्यान 2 मार्चला जे पहिलं त्यांचं दलित साहित्य संमेलन मुंबईमधल्या परेलच्या आर्यन भट हायस्कूलमध्ये पार पडले ना, याच संस्थेने ते आयोजित केले होते. आणि या संमेलनाचे स्टेजवर आणि सभागृहावर लावण्याचे सर्व बॅनर्स आणि त्यावेळी राजा ढाले आणि त्यांचे परममित्र चित्रकार दत्ता शेलार यांनी आदल्या रात्री जागून तयार केले होते. या पहिल्या दलित साहित्य संमेलनातल्या अण्णाभाऊंच्या रोलबद्दल सांगताना राजा ढाले म्हणतात की या नियोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते आचार्य अत्रे. परंतु संमेलन अगदी तोंडावर येऊन ठेपलं असताना ऐनवेळी काहीतरी सबब सांगून त्यांनी आपलं अंग त्यातून काढून घेतलं. त्यावेळी आमची धावाधाव झाली आणि त्यावेळेच्या त्या संघातील दुसऱ्या फळीचा त्यांचा जो बिनीचा कार्यकर्ता होता जनार्दन वाघमारे, ते आणि राजा ढाले यांचे आणि शिष्टमंडळाचे त्यांचे नेते अण्णा रणपिसे असे तिघे मिळून घाटकोपरच्या चिराग नगरीमधील अण्णाभाऊंचे घर या तिघांनी गाठले. त्यांना रात्र झाली होती तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात घडलेला हा सर्व वृत्तांत गंभीरपणे अण्णाभाऊंच्या कानावर घातल्यावर ते अस्वस्थ दिसले. खूप मिन्नतवारीने अण्णाभाऊंनी अखेर उद्घाटनाची जबाबदारी स्वीकारली, आपल्या शिरावर घेतली आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या ऐन वेळेच्या लिखाणात भाषणात ते गरजले की अरे ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली असून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि क्षणभरातच श्रोत्यांच्या मनात लख्ख प्रकाश पडला आणि त्या छोट्याशा सभागृहात अचानक टाळ्यांचा असंख्य विजा कडाडून गेल्या. असे हे अण्णाभाऊ यांच्या जयंती निमित्ताने आज मला शिक्षण हक्क कायदा 2009 अंतर्गत 25% आरक्षणावर आजची काय स्थिती आहे 25% आरक्षणाची, त्याची वास्तविकता काय आहे ही आज मी आपल्या पुढे मांडणार आहे. भारतामध्ये
भारतामध्ये मोफत शिक्षणाची सुरुवात ही 1881 साली बडोद्यामध्ये महाराजा शयाजीराव गायकवाड यांनी सुरू केली, ज्यांनी भारतातली पहिली ग्रंथालय चळवळ त्यांनी सुरू केली होती. त्यानंतर 1882 साली हंटर आयोगापुढे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी किमान 12 वर्षापर्यंतच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे अशी शिफारस केली. त्याच्यानंतर 1911 साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी कायदेमंडळात सक्तीच्या मोफत शिक्षणासाठी खाजगी विधेयक मांडले होते, परंतु ते पास झाले नाही. त्यानंतर 1917 साली बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून शाहू महाराजांनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. मागासलेल्या वर्गातील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. खेड्यापाड्यातील मुलांना उच्च शिक्षणाच्या सुविधा मिळावी म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार, डोर इतर जाती जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन केलेली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. शिक्षण ही सर्व सुधारणांची गुरुकिल्ली आहे असे मानणाऱ्या शाहू महाराजांनी 1917 साली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केलेला आहे. महात्मा गांधी यांनी ऑक्टोबर 1937 मध्ये वर्ध्यामध्ये 7 आणि 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण द्यावे असा ठराव केला होता. त्याच्यानंतर 1950 साली तर डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्येच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आणि मोफत शिक्षणाचा हक्क सगळ्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतरही शिक्षणाचा प्राथमिक शिक्षणाची अवस्था सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण खुलं नव्हतं. त्याच्यानंतर मग 1966 मध्ये कोठारी आयोगाने एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात प्राथमिक शिक्षणास प्राधान्य द्यावे असा आग्रह त्यांनी धरला होता. या सर्व मोफत शिक्षणाच्या संदर्भात मला आपल्याला 2 महत्वाचे निर्णय इथे न्यायालयाचे विचारात घेणे जास्त गरजेचे वाटतात. ते म्हणजे सन 1992 साली मोहिनी जैन विरुद्ध कर्नाटक राज्य या खटल्यात शिक्षण हे जगण्याच्या हक्कात समाविष्ट करून जनतेला शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे असे मत नोंदवले गेले होते. आणि तसेच 1993 साली उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश या खटल्यात शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क सांगत एव्हरी चाइल्ड हॅज अ राईट टू फ्री education until he completes the age of 14. Thereafter his right is circumscribed by the economic capacity of the state. म्हणजे न्यायालयाने शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क मान्य करत हा हक्क वयाच्या 14 वर्षापर्यंत मर्यादित ठेवून पुढचा शिक्षणाचा हक्क राज्याच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून ठेवला. परंतु 2002 साली 86व्या घटना दुरुस्तीमध्ये भाजप सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड केली आणि 0 ते 14 वयोगटाला शिक्षणाचा हक्क देण्याऐवजी केवळ 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क कलम 21 मध्ये दिला आणि 5 वर्षापर्यंतच्या मुलांचा बालशिक्षणाचा हक्क काढून घेतला. जागतिकीकरणामुळे IMF आणि वर्ल्ड बँक ने जे भारतात जे नियम आणि अटीच्या पूर्ततेसाठी 1997 साली सर्व शिक्षा अभियान जी योजना चालू केली त्या अंतर्गत मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम 2009 आला. आणि भारत सरकारच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2010 च्या राजपत्रात सदर कायदा 1 एप्रिल 2010 पासून जम्मू काश्मीर वगळता लागू करण्यात आला. आता 370 कलम रद्द केल्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्येही हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यावेळी तो नव्हता. या व्यवस्थेने जे आहे या व्यवस्थेने अण्णाभाऊंना शाळेत येऊ दिले नाही. आजही बहुजनांची मुले जी आहेत ती वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. या कायद्यामुळे अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमातीची मुले, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय मुले सर्व शिक्षण प्रवाहात येतील अशी आशा वाटू लागली होती आपल्याला. परंतु 25% आरक्षणाची अंमलबजावणी बघता आजपर्यंत 50 ते 60
50% वरती प्रवेश झालेले नाही आहेत. दरवर्षी 40 ते 50 जागा रिकाम्या राहतात. ही वस्तुस्थिती आहे आणि यामुळे ही परिस्थिती आपल्याला निराशा, जी आशा आपल्याला वाटत होती ती काही खरी ठरलेली नाहीये. त्याच्यामुळे निराशाच आपल्या पदरी पडलेली आपल्याला दिसते. खरं पाहायचं झालं तर अनेक त्रुटी या कायद्यामध्ये असल्यामुळे, तसेच शाळांना हा कायदा म्हणजे मानेवरचं जोखडच वाटत असल्याने या आरक्षणाचे धोरण, 25% आरक्षणाचे धोरण म्हणजे फक्त कागदावरच ते धोरण छान दिसते. परंतु गाव, वस्त्या, पाड्यावर, आदिवासी भागात या कायद्याची जागृती होणं आता खरं जास्त गरजेचं आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी शासनाची मदत केंद्र सक्षम असणं, 25% प्रक्रिया खुल्या गटाबरोबरच सुरू करणं, खुल्या गटाबरोबरच संपवणं गरजेचे आहे, पण ते आजतागायत होताना काही दिसत नाही. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने RTIच्या कायद्यात मूलभूत बदल सुचवले होते आणि त्यासाठी 2010 साली महाराष्ट्रात 81 ठिकाणी व महाराष्ट्राबाहेर 10 ठिकाणी शिक्षण हक्क सत्याग्रह दिवंगत नेते, ज्येष्ठ नेते, विचारवंत भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता. 2015 मध्येही शिक्षण हक्क कायदा 2009 व वंचित व दुर्बल घटकांच्या 25% आरक्षणाच्या हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यात शिक्षण हक्क सभेला यशही मिळालेलं आहे. परंतु आणि त्यात यश मिळालंय, विजय मिळाला. परंतु 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2015 मध्ये शिक्षण हक्क कायद्यात मूलभूत बदलासाठी भारतभर आणखी सत्याग्रहाची मोहीम अध्यापक शिक्षण हक्क सभेने आखली होती. तसेच अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा दरवर्षी अंमलबजावणीच्या संदर्भात दुरुस्त्या सुचवित आहे. अनेक शिफारशींची दखल खरं तर शासनाने घेतलेली आहे आणि त्या पद्धतीने काही दुरुस्त्याही त्यांनी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ RTI प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवणे, मदत केंद्रांचा पर्याय आहे. नंतर परित्यक्त्या मुलांच्या प्रवेशासाठी आईच्या उत्पन्नाच्या दाखला ग्राह्य म्हणावा असं आम्ही सुचवलं होतं. 1-2 केसेस आमच्याकडे तशा आल्या होत्या आणि तसं सुचवल्याप्रमाणे त्यांनी तशा पद्धतीने बदलही केले. परंतु मूलभूत पातळीवर आणखी काही बदल होणे अपेक्षित आहे. याच्यामध्ये काही ज्या काही त्रुटी आहेत या कायद्यामध्ये, त्या त्रुटीसह आपण त्याला ऍक्सेप्ट न करता याच्यात बदल घडणं खूप गरजेचं आहे. तरच या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळू शकेल असं वाटतं. मागासवर्गीय समाजात तसं तर 25% प्रवेशाची करणे हा या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. नंतर गाव, वस्त्या, पाड्यावर, आदिवासी भागात याची जागृती होणं गरजेचं आहे. 2010 साली हा कायदा लागू झाला असला तरी अद्यापही मी काही आकडेवारी आपल्याला इथे सांगतेय. पालघर म्हणा किंवा रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्ग म्हणा, या आदिवासी भागात आणि याच्यामध्ये याची अजिबात जागृती नाही. त्याचं आपल्याला दिसतंय याच्यावरनं 2020च्या ज्या याच्यामध्ये RTIच्या स्टेटसमध्ये आपल्याला दिसतंय की पालघरमध्ये RTI वॅकन्सी 5021 आहेत आणि अर्ज किती आले टोटल, तर 1018-31 अर्ज आलेले आहेत. तसेच रत्नागिरीची फार वेगळी परिस्थिती नाही, 34 वॅकन्सी तिथे आहेत आणि अर्ज फक्त 1083 आलेले आहेत. सिंधुदुर्ग भागातली तीच परिस्थिती आहे, 347 जागा आहेत तिथे, 379 अर्ज तिथे आलेले आहेत. म्हणजे हे जरी 379 अर्ज जरी आपल्याला दिसत असले तरी जेवढे अर्ज आले तेवढे ऍडमिशन अजिबात होत नाहीत. म्हणजे याच्यावरनं आपल्याला दिसतं की ग्रामीण भागात किंवा आदिवासी भागात, गाव या भागात अजून याची जागृती होणं गरजेचं आहे. पुण्यासारख्या किंवा नागपूरसारख्या शहरामध्ये याची तिपटीने
अर्ज येतात. त्यामुळे इथे जागृती झालेली आहे, परंतु बाकीच्या ग्रामीण भागात आणि आदिवासी भागात याची जागृती होणं गरजेचं आहे. दुसरा टप्पा याच्यामध्ये असा जो आहे तो जागृतीनंतरचा दुसरा टप्पा की ऑनलाईन फॉर्म भरणं. आणि यासाठी अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने वेळोवेळी मागणी केल्यामुळे शासनाने मदत केंद्र सुरू केलेली आहेत आणि 25% आरक्षण प्रवेश प्रक्रिया ज्या वर्गासाठी राबवली जाते तो वर्ग अजूनही खरं अशिक्षित, रोजंदारीवर काम करणारा, संगणकाशी ओळख नसणारा असूनही म्हणजे त्या वर्गाचा या प्रक्रियेमध्ये मोठा सहभाग वाढवण्यासाठी शासनाची कार्यक्षम मदत केंद्राची भूमिका इथे अत्यंत महत्वाची आहे. आणि अशी मागणी आम्ही केली होती. मदत केंद्रही सुरू झाली, पण मदत केंद्राची यादी संकेतस्थळावर जरी उपलब्ध करून देण्यात येते, पण बहुतांशी पालकांचा संगणक वापराच्या अज्ञानामुळे मदत केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पालक सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरतात आणि अर्ज भरताना बऱ्याच वेळा चुकीचे अर्ज भरले जातात. फॉर्म कन्फर्म केल्यानंतर चुकाची दुरुस्ती करण्यासाठी फॉर्म परत एडिट करण्याची सुविधा असल्यामुळे त्यामध्ये बदल करता येत नाही आणि अर्ज बाद होतो आणि या मुलांना आरटीएच्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुका पातळीवर मदत केंद्र स्थापन करावीत आणि ती कार्यक्षम असावीत असं बघितलं पाहिजे. तसंच मदत केंद्रांची संपूर्ण जी यादी आहे ती वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात, तसंच मदत केंद्रांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले जे मोबाईल नंबर आहेत, हेल्पलाईन मोबाईल नंबर आहेत, ते बरोबर असल्याची खात्री करून ते चालू असल्याची खात्री केली पाहिजे. आणि मदत केंद्र आणि ती मदत केंद्र अधिक सक्षम आणि कार्यान्वित असली पाहिजे असा आग्रह नेहमी अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा धरत आलेली आहे. तसेच पालकांना येणाऱ्या टेक्निकल ज्या अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी प्रवेश प्रक्रिया चालू असेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 तरी मदत केंद्र चालू ठेवावीत अशी मागणी शिक्षण हक्क सभेने केलेली आहे. याच्यानंतर कोठारी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे बालकाची वयाची 3 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला घराबाहेरचे शिक्षण सुरू झाले पाहिजे. आरटीई कायदा कलम 11 प्रमाणे वय वर्ष 3 पासून वय वर्ष 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत बालसंगोपनाची व मोफत शिक्षणाची तरतूद त्या राज्याने करणं असे नमूद केले असून 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न 25% आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या वेळेस अद्यापही अजून सुटत नाही. पूर्व प्राथमिक शिक्षणाला सरकार मान्यता देत नाही. तो भार पालकांवर शासन रिकामं होत आहे आणि वयाच्या 6 वर्षीपासून त्याच्या शिक्षणाला मान्यता देत नाही. आणि शासनाने 16 जानेवारी 2018 रोजी आरटीई 25% आरक्षण अंमलबजावणीसाठी एक प्रवेश तर शाळेने ठरवावा असे एक आदेश काढला होता. आणि प्रवेश तर शाळेला स्वातंत्र्य दिल्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा परतावा शासनाकडनं शाळेला येत नसल्यामुळे बहुतांश या ज्या शाळा आहेत त्या पूर्व प्राथमिकचे वर्ग असताना देखील केवळ इयत्ता पहिलीचाच वर्ग हा प्रवेश स्तर म्हणून 2017-18 या शैक्षणिक वर्षात आणि 18-19 या वर्षी आणि आताही म्हणजे जेव्हापासून हा आदेश निघालाय तेव्हापासून सगळ्या शाळा जवळजवळ 95% शाळा ह्या प्रवेश स्तर पहिलीच ठेवतात. आणि असं तो प्रवेश स्तर हा इयत्ता पहिली ठेवल्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची संधी नाकारली गेली आहे आणि नाकारली जात आहे. 25% आरक्षणाच्या प्रवेशासाठी असणारा स्तर नेहमी चर्चेत राहिलेला आहे आणि शिक्षण हक्क कायद्याच्या 12(1)(c) कलमाप्रमाणे 25% आरक्षण पूर्व प्राथमिक स्तराला लागू आहे. पण पहिली हा प्रवेश स्तर ठरवल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील बालकांचा बालशिक्षणाचा हक्क हिरावून घेतला जातोय. शासकीय मूलभूत कर्तव्य न झटकता शिक्षण खात्याने मोफत शिक्षणाच्या
कलम 11ची अंमलबजावणी करून 25% आरक्षणाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण मोफत दिलं पाहिजे. यानंतर ही जी प्रक्रिया सुरू होते, ही प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा कालावधी जो आहे, खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया आणि आरटीईची प्रवेश प्रक्रिया यांचा कालावधी वेगवेगळा असल्यामुळे 25% आरक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होणारा जो विद्यार्थी आहे तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला वेळेवर कधीच शाळेतच जाऊ शकत नाही. अद्यापही तो म्हणजे आज तागायत तो वेळेत शाळेत गेलेला नाही, कारण त्याला अनेक कारणामुळे ही प्रक्रिया लांबवली जाते. आणि खुल्या गटाची आणि आरटीईची प्रवेश प्रक्रियेचा कालावधी हा खरं तर एक असला पाहिजे. 2018-19च्या आरटीई प्रवेशाची चौथी फेरी ही ऑगस्ट आतापर्यंत सप्टेंबरमध्ये लागलेली आहेत. म्हणजे शाळा सुरू होऊन 2-3 महिन्याचा कालावधी उलटून जातो, तरी प्रवेश प्रक्रिया चालू राहते आणि कित्येक पालक मग कंटाळून दुसऱ्या शाळेचा पर्याय स्वीकारतात आणि आरटीईच्या संपूर्ण जागा भरल्या जात नाहीत. मला असं वाटतं की त्याच्या न भरण्यामागे हे एक कारण असू शकतं. त्याच्यानंतर ज्या आपण म्हणतो की ज्या जागा 40 ते 50% जागा ज्या रिकाम्या जातात, ह्या रिक्त जागा भरल्या का जात नाहीत? म्हणजे ह्या शासनाने खरं ही जबाबदारी घेऊन ह्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत. 25% आरक्षणाच्या प्रवेशाच्या प्रक्रियेच्या लॉटरीमध्ये नंबर न लागलेल्यांचे प्रमाण आणि रिकाम्या राहिलेल्या जागांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपण 2018-19 जर आपण स्टॅटिस्टिक बघितलं तर त्यामध्ये आरटीईच्या जागा होत्या 1,26,112 म्हणजे, आणि आलेले प्रवेश अर्ज किती होते 1,99,039 म्हणजे असे आलेले प्रवेश अर्ज होते. म्हणजे एकूण जास्त अर्ज 72,920 प्रवेश अर्ज हे जास्त आले होते तेव्हा, म्हणजे 36% अर्ज जास्त आले होते. आणि लॉटरीत न निघालेले अर्ज किती होते 43%, म्हणजे 43.67% अर्ज लॉटरीत न निघालेले होते. लॉटरीत आणि लॉटरीमध्ये नंबर लागून प्रवेश न झालेले अर्ज किती होते तर ते 34.60% होते. म्हणजे 2018-19च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आरटीईच्या जागा 1,26,112 एवढ्या होत्या. त्यासाठी आलेले प्रवेश अर्ज 1,99,039 होते आणि त्यापैकी नंबर लागलेले 1,12,116 नंबर लागलेले असताना लॉटरीमध्ये नंबर लागलेल्यापैकी केवळ 73,316 बालकांनीच, म्हणजे 65% बालकांनीच प्रवेश घेतला होता. आणि लॉटरीत नंबर लागलेल्या आणि प्रवेश न झालेल्या बालकांची संख्या 38,800 म्हणजे 34% होती. आरटीईची रिक्त जागा म्हणजे ही जी म्हणजे आकडेवारी मी आपल्याला सांगितली त्याचं ताळमेळ कुठेच बसत नाही. आणि या संदर्भात अंमलबजावणीबाबत शासनाच्या सर्व स्तरावर प्रचंड उदासीनता आपल्याला दिसून येते. आरटीईच्या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने ठोस पावले उचललेली पाहिजेत. आरटीईच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे प्रवेश बिंदू जे आहेत, एंट्री पॉईंट वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ प्ले ग्रुप आहे, नर्सरी आहे, ज्युनियर केजी आहे, इयत्ता पहिली इत्यादी अनेक म्हणजे वेगवेगळे एंट्री पॉईंट आहेत. आणि अनेक कारणामुळे प्ले ग्रुप नर्सरीच्या जागा रिकाम्या राहतात. अशा रिकाम्या जागा भरण्यासाठी शासनाने या जागांवर म्हणजे रिक्त जागांवर ज्युनियर आणि सिनियर केजीच्या वर्गासाठी प्रवेश देण्यात काहीच हरकत नसावी असे शिक्षण हक्क सभेस वाटते. याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करीत असताना असे लक्षात येते की किमान शिक्षण हा कायदा देत नाही. वयाच्या 6व्या वर्षी सुरू होणारं 12वी पर्यंत शिक्षण आहे आणि त्यापूर्वीचं म्हणजे योग्य ते पूर्व प्राथमिक शिक्षण मिळणे ही किमान गरज आहे. ही गोष्ट आता जगभर मान्य झालेली आहे आणि त्यामुळे जवळजवळ सर्व प्रगत देशातील गरीब आणि श्रीमंत घरातील बहुसंख्य मुले पूर्णपणे सरकारी मोफत शाळांमध्ये 12वी पर्यंतचे शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. या कायद्यात शालेय शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा 9वी ते 12वी म्हणजे 8वी नंतर काय 9वी ते 12वी या 4 वर्षांना अजिबात महत्त्व दिलेलं नाही. तसेच हा कायदा पूर्व प्राथमिक शिक्षणाचा हक्कही नाकारतो. म्हणजे 14 ते 3 ते 6 याचाही पूर्व प्राथमिक शिक्षणाचा हक्क नाकारला देत नाही.
त्यामुळे किमान 12वी पर्यंत आणि पूर्व प्राथमिकचे शिक्षण याच्यामध्ये ऍड केलं पाहिजे. याच्यानंतर मोफत शिक्षणासाठी आपण म्हणतो जे आहे की महाराष्ट्रातील नियमाप्रमाणे मोफत शिक्षण म्हणजे याचा अर्थ मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेश मिळाले पाहिजेत. तसेच त्यांना ग्रंथालय माहिती जे आहे किंवा तंत्रज्ञानासंबंधी जी काही सुविधा आहेत, अभ्यासाव्यतिरिक्त जे काही उपक्रम आणि खेळ आहेत, या सर्व कायद्याने बहाल केलेल्या हक्काबद्दल आणि सुविधांबद्दल वागणूक त्यांना मिळता कामा नये अशी महाराष्ट्राच्या नियम तरतूद आहे त्या कायद्यामध्ये. परंतु मोफत प्रवेशासाठी अनेक शाळा गणवेश, वह्या, पुस्तके यासाठी पैसे मागतात. कायद्यातील मोफत शिक्षणाचा प्रत्येक जण आपापल्या सोयीने जो आहे तो केवळ शिक्षण शुल्क माफ असा अर्थ लावतो आणि वास्तवात शिक्षण शुल्काव्यतिरिक्त अनेक जे खर्च करावे लागतात ते म्हणजे बिल्डिंग शुल्क भरावं लागतं, नंतर कम्प्युटर शुल्क आहे, नंतर खेळाचं साहित्याचं शुल्क आहे, सहलीसाठी इतर ज्या अनेक खर्च करावे लागतात. त्याच्यासाठी 2017-18 मध्ये अखिल भारतीय शिक्षण हक्क सभेने एक सर्व्हे केला होता आणि असं निदर्शनात आलं त्यामध्ये की 25% आरक्षणाच्या अंतर्गत प्रवेश मिळालेल्या पालकांना दरवर्षी 15,000 ते 20,000 रुपये खर्च वह्या, पुस्तके, गणवेश, बूट, वाहतूक खर्च, प्रकल्प खर्च, सहल इत्यादी अनेकवर करावा लागतो. आणि 25% आरक्षणाच्या अंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांना खरं तर वह्या, पुस्तके, गणवेश इत्यादीवर खर्च करावा लागू नये आणि ते सर्व शिक्षण त्यांना मोफतच मिळालं पाहिजे वाटतं. त्याच्यानंतर 2018 साली प्रवेशाची वर्गवारी अखिल भारतीय शिक्षण हक्क सभेने केली होती. त्यावेळी त्यांना असं आढळून आलं की SC, ST, OBC, SBC, VJNT म्हणजे यांना सर्वांना मिळून 63% प्रवेश, तर ओपन कॅटेगरीला 37% प्रवेश मिळालेले आहेत. म्हणजे हे सगळे SC, ST, OBC सगळ्यांना मिळून 63% मिळालेत आणि ओपन कॅटेगरीला 37% प्रवेश मिळाले होते. महाराष्ट्रात 25% आरक्षणाचे जे धोरण आपण राबवतो ते प्रवेश लॉटरी पद्धतीने जाहीर केले जातात आणि ही स्पर्धा बरोबरीने होण्यासाठी पिढ्यानपिढ्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने येण्याची संधी देण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, विमुक्त जाती, जमाती तसेच विशेष मागास वर्ग, HIV बाधित बालकांना 25% आरक्षणाच्या आरक्षण देण्याचे आहे अशी मागणी आम्ही अध्यापक सभेने, शिक्षण हक्क सभेने आम्ही केली होती. याला आधार म्हणजे आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्याने अशी तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. वरील दोन्ही राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्याने अशी भूमिका घेऊन 25% आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षण दिले तर द्यायला पाहिजे. त्यानंतर अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेकडे आलेल्या तक्रारीनुसार अनेक शाळांमध्ये 25% आरक्षणाअंतर्गत प्रवेशित मुलांना भेदभावाची वागणूक दिली जाते. शाळांमध्ये सुरुवातीला त्यांच्यासाठी वेगळे वर्ग देण्यात आले होते. मुलांना वर्गात सगळ्यात शेवटी बसवण्यात येत होते. शिक्षक शिकवायला नसल्याने पहिलीच्या विद्यार्थ्याला दुसरीच्या वर्गात किंवा दुसरीच्या विद्यार्थ्याला पहिलीच्या वर्गात जो वर्ग अवेलेबल असेल अशा वर्गाबरोबर बसवलं जात होतं. तसेच सरकार इतर ज्या उपक्रमाचा पैशाचा परतावा आहे तो परत करत नाहीत म्हणून शाळा या मुलांना कुठल्याच शाळेच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. उदाहरणार्थ शाळेची सहल असेल, शाळेचे स्नेहसंमेलन असेल आणि इतर बरेच उपक्रम ज्याच्यासाठी मुलांकडून फी व्यतिरिक्त आणखी पैसे घेतले जातात, असे पैसेही मुलांकडनं घेतले जातात. म्हणजे त्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते आणि पैसेही घेतले जातात. तसेच विशेष गरज असलेल्या मुलांना सर्वसामान्य शाळेत प्रवेश नाकारला जातो. त्याला प्रवेश मिळणे हा खरं त्याचा हक्क आहे. तसेच शाळेने अशा मुलांना सर्व सुविधा पुरवणे अपेक्षित आहे.
म्हणजे अध्यापक सभेकडे, शिक्षण हक्क सभेकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये असं प्रत्यक्षात होताना दिसत नाही. विशेष गरजा असलेल्या मुलांचे प्रवेश शाळा नाकारतानाच आपल्याला इथे दिसतात. अनेक वेळा पालकांना त्याच्या प्रवेशासाठी शासकीय कार्यालयात दाद मागावी लागते. त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं जात नाही. वरच्या अधिकाऱ्याने जर दखल घेतली तर खालच्या अधिकारी त्याची दखल घेत नाहीत आणि प्रश्न तसाच पडून राहतो. आणि मग शेवटी पालक कंटाळून काय करतात, कंटाळून मग पालक म्हणतात नाही आता बस झालं, आम्ही नाही आता याचा मागोवा घेत. पालकांनी आता तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवली तरी त्याची दखल घेण्यात आली पाहिजे. ती तक्रार निवारण समिती ही सक्षम, कार्यान्वित, व्यवस्थित असली पाहिजे. अनेकदा प्रवेशाची तारीख उलटून जाते तरी तक्रारीची दखल घेतली जात नाही. आणि यासाठी म्हणून तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर स्वतंत्र तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात यावे आणि ते कार्यक्षम असावे. 25% प्रवेश प्रक्रिया खुल्या गटाबरोबरच सुरू करावी आणि शाळा सुरू होण्याच्या आधीच ती संपवण्यात येते. म्हणजे या अंतर्गत प्रवेश घेणारी जी मुलं वेळेत शाळेत जातील. आणि या वर्षी तर आता कोरोनाच्या संकटामुळे सर्व खाजगी शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केलेले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय जरी आता आपल्या समोर असला तरी या शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा अपुऱ्या असल्यामुळे हे शिक्षण व्यवहारी वाटत नाही. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडताना संगणक, नंतर स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासारखी साधने वंचित, कष्टकरी, भटक्या विमुक्त, आदिवासींना परवडणार का, हा असा प्रश्न निर्माण होतो. तसेच ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि वीज पुरवठा अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. ऍक्टिव्ह टीचर फोरम नाशिकमध्ये यांनी 1186 शाळांमधल्या 1,67,687 विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली असता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील केवळ 27% विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सोय, तसेच 45% पालकांकडे स्मार्टफोन आणि 63% मुलांच्या घरी टीव्ही उपलब्ध असल्याचे दिसून येते. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 37% पालकांकडे स्मार्टफोन असले तरी त्यामधील 20% पालकच इंटरनेट वापरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांमधील 22,301 पैकी 42% पालकांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध असून केवळ 30% मुलांकडे स्वतःचे फोन आहेत. म्हणजे वरील सर्वेक्षणाचा आकडा बघता ऑफलाईन मुलांच्या शिक्षणाचे काय असा प्रश्न आपल्यासमोर उभाच राहतो. ऑनलाईन शिक्षणामुळे वरच्या स्तरातील मुले आणि शहरी भागातील मुले ज्यांच्याकडे या सुविधा उपलब्ध आहेत अशी सर्व पुढे जातील आणि म्हणूनच बहुजनांच्या मुलांना या शिक्षण प्रक्रियेमधून वगळण्याचाच हा प्रकार आहे. प्रामुख्याने मुली, नंतर वंचित, कष्टकरी, भटक्या विमुक्त, आदिवासी मुलांवर हा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय खरं अन्यायकारक होईल असं वाटतंय. आणि ही मुले शिक्षण प्रवाहात येण्याच्या ऐवजी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकली जातील. 25% आरक्षणाचे धोरण राबवतानाही आपल्याला असंच दिसतंय की ही जी ज्यांच्यासाठी ही प्रक्रिया आहे, हे धोरण असं आहे की हे राबवताना सरकारी यंत्रणा भयंकर अतिशय असंवेदनशील दिसून येते आणि म्हणूनच हे धोरण आपल्याला कागदावरच छान दिसते आणि पालक मात्र शासनाचे धोरण यांच्या तावडीत सापडलेलं आहे असं मला वाटतं. आज केवळ ऑनलाईन शिक्षण देताना अभ्यासक्रम पूर्ण करणारे शिक्षण म्हणता येईल का? कारण मी बघते आता ऑनलाईन क्लासेस आहे की तो सिलेबस फक्त पूर्ण करायचा आहे म्हणून तो फक्त ते अभ्यासक्रम पूर्ण करणारे शिक्षण म्हणता येईल का? आज खरं तर मुलं भयभीत झालेली आहेत. या कोरोनाच्या संकटाच्या काळात मुलं भयभीत झाली आहेत, त्यांचे पालक भयभीत झालेले आहेत आणि त्यांना या संकट काळात जगायला शिकवणारे जे शिक्षण आज महत्वाचं आहे. येणाऱ्या काळात जर मोठ्या प्रमाणात फक्त ऑनलाईन टीचिंगवर जर भर दिला तर सामाजिक आत्मभान नसलेली पिढी तयार होऊ शकते आणि जे आत्मभान घेऊन अण्णाभाऊ जगले, तेच त्यांनी त्यांच्या लेखनातून आपल्याला इथे मांडलेले दिसते. आणि या अण्णाभाऊंचे साहित्य आज अभ्यासक्रमातून पुढच्या जायला पाहिजे. अण्णाभाऊंच्या लिखाणातून सामाजिक बांधिलकीची जाणीव
आपल्याला जाणीव त्यांची ती महत्त्वाची वाटते. आणि म्हणूनच त्यांचा जीवन संघर्ष, त्यांचे लिखाण हे पाठ्यपुस्तकातनं नव्या पिढीपर्यंत पुढे त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. तसे शिक्षणाच्या बाबतीत बघायचं झालं तर अजूनही मागासवर्गीय समाज जागा होत नाहीये. शिक्षणातील 25% आरक्षण केवळ त्यांच्यासाठी पुरेशी नाही आहे. परंतु जे शिक्षण आता ही 25% आरक्षणाचे शिक्षण जे मिळत आहे ते घेण्यासाठी मागासवर्गीय समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि शिकून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आणि शिक्षण घेणं हीच खरी आज अण्णाभाऊंना आदरांजली ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचार. बंद करा म्हणाले दादासाहेब म्हणाले.
हां सर, हां बंद करू? हां, कोणाचे काही प्रश्न नाही आहेत. ठीक आहे, ठीक आहे. बरं बरं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हां, ठीक आहे, ठीक ठीक कट केलं. हॅलो, हॅलो. हां, एक मिनिट, एक मिनिट. ते म्हणतात आभार माना. ठीक आहे. सर्व आयोजकांचे आणि संयोजकांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.